भारतातील अश्व उद्योगाला औपचारिक स्वरूप देण्यासाठी MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या आधिपत्याखाली सहयोगी उपक्रम द इक्वाइन कलेक्टिव्ह यांच्यातर्फे देशातील अश्व उद्योगाचे भविष्य घडविण्यासाठी समर्पित अशा पहिल्या राष्ट्रीय द इक्वेस्ट्रियन फोरम परिषदेचे आयोजन 11 व एप्रिल 12 रोजी पुण्यातील हॉटेल ह्यात येथे करण्यात येणार आहे. या अश्वरोहण मंचाचे उद्घाटन एप्रिल 11 रोजी सकाळी 9 राज्याचे विपणन आणि शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल व पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती द इक्वाइन कलेक्टिव्हच्या संस्थापिका व समन्वयक कुमार गायत्री राहुल कराड यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी नॅशनल हॉर्स ब्रीडिंग सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉक्टर F. वाडिया, पुण्याच्या जपलूक पे इक्वेस्ट्रियनचे सहसंस्थापक श्री रोहन मोरे, MIT WPUच्या CIPचे सहसंचालक प्राध्यापक रविशंकर साहू हे उपस्थित होते. या अश्वरोहण मंचाला पुनावाला स्टड फार्म्स यांच्या सहकार्याने नानोली स्टड फार्म्स आणि नॅशनल हॉर्स ब्रीडिंग सोसायटी ऑफ इंडिया येथील डॉक्टर यांचे सहकार्य लाभले आहे. या उपक्रमात भारतातील अश्व उद्योग क्षेत्रातील शेकडो तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. यामध्ये डॉक्टर हसनैन मिर्झा, याशन खंबाटा, गौरव रामपाल, रोहन मोरे, डायना अल शाहीर, डॉक्टर रवी रेड्डी, बर्नार्ड डुव्हरनय, जुट्टा पुट्स आणि उत्पल एस. टाटू यांचा समावेश आहे. वेलफेअर, हेल्थ, एज्युकेशन आणि वेगवेगळे जे स्टँडर्ड आहेत हे बोलणं खूप महत्वाचं आहे आणि पॉलिसी मेकर्स आम्ही ते बोलणार आणि त्याचा एक डिटेल्ड रिपोर्ट आणि इकॉनॉमिक कन्सेप्ट पण आम्ही काढणार आहोत या कॉन्फरन्सच्या मध्ये. आणि आमचा असा गोल आहे की घोड्यांच्या इंडस्ट्रीसाठी आम्ही फाउंडेशन ले करतोय. हा फक्त घोडा नाहीये, फक्त कॉन्फिडन्स नाहीये, पण आम्ही एक फाउंडेशन ले करतोय जी पुढे एज्युकेशन स्टँडर्ड इम्प्रूव्ह करायचं किंवा हेल्थ आणि वेलफेअर घोड्यांची इम्प्रूव्ह करायला आणि पॉलिसी जे आहेत घोड्यांसाठी हे इम्प्रूव्ह करायला आम्ही काम करतोय. आणि स्पोर्ट मध्ये जरी बघितलं तरी आपले रायडर्स खूप सगळे बाहेरच्या देशात आहेत आता आणि तिकडे ट्रेनिंग घेत आहेत आणि आपल्या देशाचं नाव त्यांनी मोठं केलंय. आम्ही शतकाला आमच्या ऑलिम्पिक मध्ये ड्रेसार्ड मध्ये पहिल्या वेळेस बेसिकली हेल्थ, एज्युकेशन आणि वेगवेगळे जे स्टँडर्ड आहेत हे बोलणं खूप महत्वाचं आहे आणि पॉलिसी मेकर्स आम्ही ते बोलणार आणि त्याचा एक डिटेल्ड रिपोर्ट आणि इकॉनॉमिक कन्सेप्ट पण आम्ही काढणार आहोत या कॉन्फरन्सच्या मध्ये. आणि आमचा असा गोल आहे की घोड्यांच्या इंडस्ट्रीसाठी आम्ही फाउंडेशन ले करतोय. हा फक्त घोडा नाहीये, फक्त कॉन्फिडन्स नाहीये, पण आम्ही एक फाउंडेशन ले करतोय जी पुढे एज्युकेशन स्टँडर्ड इम्प्रूव्ह करायचं किंवा हेल्थ आणि वेलफेअर घोड्यांची इम्प्रूव्ह करायला आणि पॉलिसी जे आहेत घोड्यांसाठी हे इम्प्रूव्ह करायला आम्ही काम करतोय. आणि स्पोर्ट मध्ये जरी बघितलं तरी आपले रायडर्स खूप सगळे बाहेरच्या देशात आहेत आता आणि तिकडे ट्रेनिंग घेत आहेत आणि आपल्या देशाचं नाव त्यांनी मोठं केलंय. आम्ही शतकाला आमच्या ऑलिम्पिक मध्ये ड्रेसार्ड मध्ये पहिल्या वेळेस